construct the truth table for each of the following statement pattern. तुम्हाला मी एक लहान क्वेश्चन देतो त्यामध्ये P implication Q आपण बेसिक न सुरुवात करूया. जेव्हा आपण P और Q ओके हे आपल्याला टेबल बनवायचं आहे. त्यानंतर दुसरा घ्या P and Q चा टेबल. त्यानंतर घ्या P implication Q घ्या आणि त्यानंतर घ्या P डबल implication Q. हे आपल्याला चार टेबल बनवायचे. टेबल कसे बनतात ते बघा. पहिला समजून घ्या फक्त, तुम्हाला नंतर लक्षात येईल टेबल बनवतात कसे. आणि त्यानंतर आपण त्यात अजून डिटेलमध्ये बघूया. स्टेटमेंट किती दिलेत ते बघायचे पहिला. आता इथं स्टेटमेंट मॅक्सिमम तुम्हाला 3 पण देऊ शकते, म्हणजे P, Q आणि R असे 3 स्टेटमेंट पण देऊ शकते. मी तुम्हाला हे क्वेश्चन असा पण विचारू शकते, P और Q पुढे तुम्ही जोडा म्हणा ना अँड R. तर R एक नवीन स्टेटमेंट आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला पहिल्या इथे सांगतो टेबल कसा बनवायचा आहे. जे दिले त्यामध्ये कोण आहे P और Q. आपला क्वेश्चन काय आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल ह्याच्यावर डिपेंड असणारा पूर्ण चॅप्टर आहे पुढं. त्यामुळे हे फक्त लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पुढचं सगळं कळून जाईल. त्यामध्ये काय P और Q. और म्हणजे काय डिसजंक्शन. तुम्हाला रीड करताना P डिसजंक्शन Q करू शकते, पण और म्हणजे जास्त इझी. तेव्हा P और Q आपण लिहिलं तर हे सगळं लिहित असताना तुम्हाला पटपट सगळे रिझल्ट आठवले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला और साठी रिझल्ट आहे. पहिला अँड चा रिझल्ट आहे. अँड चा रिझल्ट काय T and T ला काय T म्हणजे T कंजंक्शन. त्यानंतर काय F और F ला F आहे और साठी. त्यानंतर काय इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. त्यामध्ये काय T इम्प्लिकेशन F ला फक्त F आहे. आणि चौथा रिझल्ट काय इफ अँड ओनली इफ म्हणजे काय T डबल इम्प्लिकेशन T किंवा F डबल इम्प्लिकेशन F जर दिलं तर T येणार. हे रिझल्ट आहे, एवढेच बेसिक रिझल्ट आहे. बघा आपण टेबल कसं तयार करतो. टेबल तयार करताना दिलेल्या स्टेटमेंटचं नाव एक P आहे, एक Q आहे. ओके, जसं असलेले R स्टेटमेंट किती आपल्याला P आणि Q दोन आहेत ना. तर इथं P लिहूया, इथं Q लिहूया. ओके, जर स्टेटमेंट दोन असतील तर आपण दोन P आणि Q तयार केले. हे जे करतो ते आपले कॉलम आहेत ना. तर आपण जे रो तयार करावं लागतात ना, रो ते रो कसे तयार होतात बघा. इथं जर दोन स्टेटमेंट दिले तरी त्याला T T F F कळलं. दोन स्टेटमेंट दिले तरी ते काय आलं T T F F आलं. P मध्ये T T F F ही सिक्वेन्स कधी बदलायची नाही. पहिला P लिहायचं नंतर Q लिहायचं आणि ते लिहिताना पण T T आणि F F लिहायचे. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, चेंज करू नका फक्त. नंतर Q मध्ये लिहिताना पहिला T परत F परत T परत F. दोन स्टेटमेंट दिले तर पहिला दोन ट्रू परत दोन फॉल्स. ओके कळलं. हे टोटल किती झाले 4 झाले. तर तुम्हाला असं कधी डाऊट आला की 4 स्टेटमेंट दिले तर काय करता येते. 4 देणार नाही, मी तुम्हाला सांगतोय बघा. पहिला जर तुम्हाला मी 2चं सांगितलं, आता मी इकडे 3चं सांगतोय. जर स्टेटमेंट दिले P Q दिलाय R दिलाय, P दिलाय Q दिलाय आणि R दिलाय. आपल्याला फक्त पहिला स्टेटमेंटच महत्वाचे. स्टेटमेंट काय आपलं P Q आणि R. स्टेटमेंट किती आहेत आपले 3. तर आपले जो टोटल रो आहेत ना ते 8 येणार आहेत. टोटल रो किती 8 येणार. स्टेटमेंट किती आपल्याजवळ 3 स्टेटमेंट दिले तर आपले नंबर ऑफ रोज किती येणार 8 येणार. हे कशावर काढलं 2 नंबर ऑफ स्टेटमेंट्स किंवा नंबर ऑफ स्टेटमेंट लेटर्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज. जसे इथं बघितलं आपण इथं स्टेटमेंट किती आहे 2 आहेत ना. तर आपण काय लिहिलं 2 म्हणजे किती आलं 4. 1 2 3 4 रोज आले. इथे किती आहेत आपल्याला सांगायला 2:3 म्हणजे किती 8. इथे 4 होते ना आपल्याला. 4ला आपण काय केलं पहिले 2 T नंतर 2 F घेतले. तर इथे लिहिताना काय करणार आहे पहिले 4 म्हणजे 8च्या अर्ध T T T T म्हणजे 4 लिहिले. त्यानंतर F आणि F. ओके हे कळलं तुम्हाला. आपण काय लिहिले T T आणि F F 4. ओके, त्यानंतर काय करायचं ते 4 जे आहेत ना 4 मुळे इथं परत अर्धे करायचे 2 करायचे. T T F नंतर T T F. ओके हे कळलं तुम्हाला. म्हणजे आपण काय केलं सांगा पहिला 8 स्टेटमेंट मध्ये 8चे काय केले 3 स्टेटमेंट मध्ये 2:3 केला 8 जण झाले.
8च्या अर्ध गेलं 4 मिळालं, 4 टी लिहिले, 4 एफ लिहिले पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या कॉलममध्ये काय केले 4 चे परत अर्धे अर्धे केले म्हणजे 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ. पण तिसरा स्टेटमेंट त्याच्यामध्ये काय करायचं परत हे 2चं एकच करायचं होतं. टी एफ टी एफ टी एफ आणि टी एफ. तुम्हाला 4 स्टेटमेंट कधी देणार नाही म्हणजे एस पर्यंत देणार नाही तुम्हाला कन्स्ट्रक्टर स्विचिंग टेबलमध्ये. तुम्हाला काय इथं बघा 3 पर्यंत ते 4 देईल तर काय होईल 2:4 म्हणजे 16 म्हणजे 8 वेळा तुम्हाला टी येईल आणि 8 वेळा एफ येईल. परत 4 वेळा टी परत 4 वेळा एफ. ओके. परत तुम्हाला 2 वेळा टी 2 वेळा एफ परत 1 वेळा टी 1 वेळा एफ परत 1 पर्यंत येतात तुम्ही सगळ्यामध्ये. हे कळलं तुम्हाला स्विचिंग टेबलचा पहिला महत्त्वाचा पॅटर्न तुमचा. त्यानंतर आपण काय करूया बघा आता पहिले एक्झाम्पल बघा तुम्हाला 3चं कळालं असेल. हे एक्झाम्पल बघा. त्या एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण पी आणि क्यू दिले तर पी आणि क्यूचे बनवले पहिले लहान लहान टेबल. तर पी आणि क्यू मध्ये कोण वापरले नाही ऑर वापरले तर इथे नवीन टेबल करायचं पी ऑर क्यू पी ऑर क्यू. तर पी ऑर क्यूच्या मध्ये आता ऑर आले ना तर ऑरचं पहिलं आठवलं पाहिजे एफ ऑर एफला एफ असते तर इथे लिहून गेली एफ ऑर एफला फक्त एफ आहे. तर बघा आता पहिलं पी आणि नंतर क्यू. सिक्वेन्स बदलू नका. सिक्वेन्स यामध्ये काही इश्यू होत नाही पण बदलू नका कारण ते इम्प्लिकेशन मध्ये चालत नाही. तर तुम्हाला काय पी ऑर क्यू आले ना पहिलं पी नंतर क्यू म्हणजे टी ऑर टी इथे लिहून दाखवते. टी कोण आहे पी कोण आहे आपला टी ऑर टी काय येणार आहे आता टी येणार आहे. नंतर दुसरा पी कोण आहे टी आणि कोण आहे एफ. बघा इथं टी ऑर एफ काय येईल आता टी येईल का तर आपण इथं काय लिहिले सांगा एफ ऑर एफ फक्त काय असते एफ. एफ ऑर एफ आलं नाही अजून इथं काय सांगा मला एफ ऑर टी एफ ऑर टी काय येणार आहे टी येणार आणि लास्टला काय आले एफ ऑर एफ म्हणजे काय येणार आहे एफ येणार. ओके. हे झालं दिलेलं तयार. पी ऑर क्यू तयार झालं. ओके. म्हणजे पी ऑर क्यू जे तयार झाले ते तुम्हाला लिहायची काही गरज नसते डायरेक्ट तुम्ही पी ऑर क्यू लिहू शकताय. नंतर प्रॅक्टिसनुसार टी 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 आणि एफ. आता याच्यात आपण नवीन पार्ट बघूया. ओके. इथपर्यंत काय तुम्हाला 3 वेळाने 1 एफ मिळाले इथपर्यंत कळते. आता यातला महत्त्वाचा पुढचा पार्ट काय सांगा हे जे आहे ना हे जे ते रिझल्ट आहे आपला. आता हे रिझल्टचे जे टाईप असते जर रिझल्टच्या टाईपमध्ये फक्त टी आले मी काय म्हणतोय बघा व्यवस्थित. जर रिझल्टमध्ये फक्त टी आले रिझल्टमध्ये जे दिले ते जर रिझल्टमध्ये फक्त टी आले त्यानंतर जर रिझल्टमध्ये फक्त एफ आले आणि त्यानंतर तिसरं आहे जर रिझल्टमध्ये टी अँड एफ चे कॉम्बिनेशन आले. मी तिघांना फक्त नाव दिले वेगवेगळं म्हणजे एकामध्ये ते आले तर टोटोलॉजी याचे एक कॉन्ट्रडिक्शन म्हणजे कॉन्टिजेन्सी असं 3 नाव दिले. फक्त तुम्हाला लिहायचं असते की रिझल्ट हिअर रिझल्ट इज कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ देअरफॉर इट इज अ टाईप ऑफ कॉन्टिजेन्सी. काल तुम्हाला कॉन्टिजेन्सी का बरं आहे जर रिझल्टमध्ये टी आलं तर काय लिहिणार आपण टोटोलॉजी काय लिहिणार टोटोलॉजी. जर हे आलं तर काय कॉन्ट्राडिक्शन आणि लास्टचं काय कॉन्टिजेन्सी. कॉन्टिजेन्सी हे 4 मार्काचे क्वेश्चन आहे तुम्हाला बोर्डला सगळ्यात सोपा. तिथे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न विचारते ती व्हिच ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय सांगते तुम्हाला चेक करायला टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आहे कॉन्टिजेन्सी आहे. ओके. कळालं तुम्हाला. तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की त्यामध्ये ते जे काही तिथे टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे. ओके. तर आपण हे काय मिळालं आपल्याला टाईप कोणता मिळाला सगळे टी आहेत का सगळे एफ आहेत का कॉम्बिनेशन आहे ते चेक करायचं. आता यामध्ये काही कॉम्बिनेशन आहे टी 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 आणि एफ तर हे काय झालं आपलं कॉन्टिजेन्सी. स्टेटमेंट पॅटर्न इज ऑफ द टाईप कॉन्टिजेन्सी. ओके. काय लिहिणार खाली एक सेंटेन्स देऊन दाखवतो एकामध्ये
स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी म्हणजे काय? कॉम्बिनेशन. कोणाचं कॉम्बिनेशन आहे? कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ. फक्त एवढंच आहे लास्टच, हे बघायचं नाही अजिबात. आता आपण दुसरा चार्ट बनवूया. दुसरा चार्ट काय आपला सांगा? दुसऱ्यामध्ये काय? पी अँड क्यू. हे बेसिक चार्ट आहे एकदम. पी अँड क्यू बघा कसा बनतोय. हे पहिला झाला आपला. आपण दुसरा बघूया पी अँड क्यू. ते विचार करून सांगायचं मला. पहिलं म्हणजे काय दिलं ना? पी आणि तिथं क्यू. इथं झालं आपलं स्टेटमेंट किती आहेत? नंबर ऑफ स्टेटमेंट किती आले आपल्याजवळ? 2 आले ना. ओके, तर कॉलम किती झाले? 2 झाले. इथं पी करूया, इथं क्यू करूया. नंबर ऑफ रोज कसे करणार? आता जेवढे स्टेटमेंट आहेत ते बघणार. लॉजिकल कनेक्टिव्हिटी किती सांगा आपल्याला? आता 1 आहे. तर इथं नंबर ऑफ रोज किती झाले? 2:1. म्हणजे किती आलं? 2 आलं. नाही, हे नाही जमणार. हे करू नका, हे चुकीचं झालं. ओके, पी आणि क्यू बघूया. आता दोघं जण आहेत ना. 2:2 म्हणजे किती? 4. हे टी एफ आणि एफ. त्यानंतर इथे काय येईल? टी एफ. कशाला कळालं? हे 2 आहेत ना. तर नंबर ऑफ रोज कसे करणार तुम्ही? नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 2 नंबर ऑफ स्टेटमेंट. किती आहेत नंबर ऑफ स्टेटमेंट? पी एन क्यू दोघं. तरी काय झालं? 2² म्हणजे किती झालं? 4. 4 म्हणजे काय? इथं 2 2 एफ घेणार. ओके, इथपर्यंत काय आलं? त्यानंतर काय बघा, यात कोण नवीन नाही तर फक्त पी अँड क्यू लिहिणार आपण. पी अँड क्यू. अँड म्हणलं का आठवायला पाहिजे काय तुम्हाला? अँडचं काय आठवणार? टी एन टीला फक्त टी असतं. ते इथं देऊन घेणार आपण. टी एन टीला टी असतं. पी अँड क्यू. हे काय आहे? पी अँड क्यू म्हणजे काय? टी अँड टी ला काय येणार आहे? टी. बघा इथं पहिलं टी आहे पी, दुसरं टी आहे, टी एन टी आले. टी एन टीला काय येतं? टी. ओके, इथं टी आहे, इथे एफ आहे म्हणजे एफ झालं. दोघं पण टी आहेत ना. इथे एफ आहे, इथं टी आहे म्हणजे काय झालं? परत एफ. हे काय झालं? दोघं पण एफ आहे म्हणजे परत एफ झालं. ओके, हे झालं अँडसाठी. इथपर्यंत काय आलं? तर हे झालं आपला रिझल्ट. आता हे रिझल्टमध्ये कोण एक जण आहे का? टी किंवा एफ नाही. म्हणजे काय झालं? दी स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी का लिहिली सांगा आपण? कॉन्टिजन्सी म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ. ओके, हे कळलं? हे 2 तुम्ही चेक करू शकताय. ओके, मी तुम्हाला ते करून दाखवतो लास्टचं. बघा, ते पण 2 घेऊ आपण. पहिले 2 झाले. तिसरा भाग आहे पी इम्प्लिकेशन क्यू. कंडिशनल. पी इम्प्लिकेशन क्यू हे झालं कंडिशनल. काय कंडिशनल आहे? स्टेटमेंट किती आहेत? पी आणि क्यू 2 स्टेटमेंट. तर इथं काय लिहिणार आपण? पी आणि इथं क्यू लिहिणार. नंबर ऑफ स्टेटमेंट 2 आहेत ना. यापुढे काय करणार आहे? नंबर ऑफ रोज म्हणजे काय? 2 नंबर ऑफ स्टेटमेंट किती आले? 2 म्हणजे किती? 4. 4 च्या अर्धा किती झाला? 2 झाला. म्हणजे इथं काय येईल? टी एफ. ओके, लास्टला इथं काय येणार आहे? टी एफ. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा. पार्ट काय बघा? पी इम्प्लिकेशन क्यू लिहितो मी. तर पी इम्प्लिकेशन क्यू हेच आठवलं पाहिजे. टी इम्प्लिकेशन एफ काय असणार आहे? एफ. ओके, काय तुम्हाला? टी इम्प्लिकेशन एफ असते. म्हणजे काय होते इथं? आता टी इम्प्लिकेशन टी येतं ना. म्हणजे काय येणार आहे? टी. इथं काय येणार आहे? टी इम्प्लिकेशन एफ म्हणजे काय सांगा? एफ आलं. ओके, इथं काय? एफ इम्प्लिकेशन टी. इथं बदलायचं नाही. जे सिक्वेन्स दिलाय टी इम्प्लिकेशन एफ तेच पाहिजे. ओके, एफ इम्प्लिकेशन टी पण टीच येणार. का तर हे टी इम्प्लिकेशन एफ नाही. म्हणजे टी इम्प्लिकेशन एफ दिलं तर तुम्ही काय लिहिणार? एफ लिहिणार. पण इथं काय दिलं? एफ इम्प्लिकेशन टी. सिक्वेन्स बदलला ना. तर आपण हे वापरणार नाही. म्हणजे काय? हे आपला बेसिक रूल आहे. हे आलं तर काय लिहिणार? मग टी लिहिणार. म्हणजे टी आलं. लास्टला एफ इम्प्लिकेशन एफ काय येते? एफ. ह्यात मला सांगा रिझल्ट कसा आलाय? टी आलाय, एफ आलाय, टी आलाय, एफ आलाय. सॉरी, हे काही टी येईल. म्हणजे रिझल्ट काय आला आपला? कॉम्बिनेशन म्हणजे काय? कॉन्टिजन्सी. हे झालं तिसरा टाईप. आता बघा फोर्थ टाईप काय आपला? फोर्थ टाईप काय आला आपला? पी डबल इम्प्लिकेशन क्यू आहे ना. बघा आता पी डबल इम्प्लिकेशन क्यू ह्यामध्ये स्टेटमेंट किती? इथं पी आणि इथं क्यू आहे. स्टेटमेंट किती? 2 आले म्हणजे इथं पी आणि इथं
क्यू म्हणजे इथं काय टी टी एफ एफ हे काय लिहिलं मी नंबर ऑफ स्टेटमेंट 2 म्हणजे 2:2 म्हणजे किती येणार 4 4 4 किती 2 टी 2 एफ पुढे काय येणार आता टी एफ हे कळलं त्याच्या लास्टला काय लिहिणार आता जे त्यांनी दिले ते पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजे यासाठी काय असते दोन जर सेम आले म्हणजे टी डबल इम्प्लिकेशन टी आलं किंवा एफ डबल इम्प्लिकेशन एफ आलं तर आन्सर तुमचं टी येणार आहे दोघं सेम असेल तर टी आता इथं टी म्हणजे इथं टी झालं इथं टी इथे एफ म्हणजे एफ झालं इथे एफ इथं टी म्हणजे एफ झालं इथे एफ म्हणजे टी आलं आता हे पण परत कॉम्बिनेशन आलं म्हणजे काय झालं सगळं सांगा आता कॉन्टिन्युएन्सी हे कळालं तुम्हाला ओके यात काय डाऊट म्हणजे सगळ्यात जास्त बेसिक आहे जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला बुक मधला क्वेश्चन दाखवतो बुक मधला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया क्वेश्चन बघा आपला पेज नंबर 8 वर क्वेश्चन आहे पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी पण हे ब्रॅकेट आहे पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी हे ब्रॅकेट जास्त महत्त्वाचे विदाउट ब्रॅकेट एक्झाम्पल रॉंग येणार तुमचं आता त्यामध्ये विचार करूया आपण नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे नंबर ऑफ स्टेटमेंट किती ते बघा नंबर ऑफ स्टेटमेंट इथं पी इथं क्यू इथं पी पण हे पी डबल आले ना परत एकदा तर आपण नंबर ऑफ स्टेटमेंट दोनच म्हणणार तर इथं पी येणार तर क्यू येणार कळलं म्हणजे तीन वेळा जरी लिहिलं असेल तरी पण आपण त्याला 2 वेळा लिहिणार का तर हे पी आणि पी सेम असणार आहे ओके तर परत इथे दोघ जण आले ना म्हणजे इथं काय येणार टी टी एफ एफ इथं काय येईल टी एफ हे झालं बेसिक तुमचं टेबल एकदम बेसिक टेबल टी आणि पी आणि क्यू साठी जा आता हे पुढे जे काही एक्झाम्पल मध्ये दिले ते एक्झाम्पल बघा आपण व्यवस्थित एक एक सॉल्व्ह करूया हे पी इम्प्लिकेशन आहे आपल्याला जेवढे ब्रॅकेट दिसेल तेवढे सगळे कॉलम बनले पाहिजे त्यामध्ये एक ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला क्यू इम्प्लिकेशन पी तर इथे क्यू इम्प्लिकेशन पीच बनलं पाहिजे क्यू इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन क्यू मी काय म्हणतो बघा पी इम्प्लिकेशन क्यू नॉट इक्वल टू क्यू इम्प्लिकेशन पी असते ओके का बरं असं तर आपण असं बघितले टी इम्प्लिकेशन एफ फक्त टी असतं फक्त एफ असतं कळले टी इम्प्लिकेशन एफ फक्त एफ असते बघ कशाला पण नसणार आहे आणि त्या सिक्वेन्स सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे इथला तसे ते क्यू इम्प्लिकेशन पीला क्यू इम्प्लिकेशन पीच दिलं पाहिजे ओके ते क्यू इम्प्लिकेशन पी म्हणजे हा ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेटला एक नाव देऊ आपण ए नाही दिलं तरी चालेल फक्त बघा ते ब्रॅकेट आहे आपला क्यू इम्प्लिकेशन पी क्यू कोण आहे आपला टी इम्प्लिकेशनमध्ये पी पाहिजे पी कोण आहे टी इम्प्लिकेशन टी क्यू कोण आहे आपला तर नवीन एफ त्यानंतर कोण आहे इथं टी म्हणजे इथं काय येणार आता विचार करा इथं टी आहे ओके आणि त्यानंतर इथं कोण आहे एफ आहे इथं कोण आहे एफ आहे आणि त्यानंतर पुढे कोण आहे एफ आहे पण क्यू पहिला नंतर एफच घ्यायचा त्याच्यावर विचार करून बघू शकता तुम्ही विचार करा 2 मिनिट केला बघा इम्प्लिकेशनचा अर्थ काय टी इम्प्लिकेशन हे आपला फक्त टी असतं टी इम्प्लिकेशन हे कुठं आले बघा इथं आले म्हणजे फक्त एफ झालं बाकी सगळे टी आले पण आपण पूर्ण एक्झाम्पलमधला फक्त एक ब्रॅकेट सॉल्व्ह केला आहे त्या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन आहे पी बरोबर तर आपण काय करणार पुढे बघा पी इम्प्लिकेशन आणि ब्रॅकेटमध्ये कोण आहे क्यू इम्प्लिकेशन पी हा सगळा चार्ट झाला याला काय पाठ करत बसायचं नाही फक्त जे ब्रॅकेट दिसते तेवढं ब्रॅकेटचं पहिला कॉलम बनवून घ्यायचे स्टेप बाय स्टेपच जाणार हे पीचे इम्प्लिकेशन आहे याच्याबरोबर तर आपण याचा ब्रॅकेट बनवला आहे इथं त्याला तुम्ही नाव देऊ शकता ए आणि ए पीचे इम्प्लिकेशन ए बरोबर घ्यायचं पी कोण आहे आपला पहिला सांगा टी इम्प्लिकेशनमध्ये ब्रॅकेट आहे ब्रॅकेट म्हणजे हे आहे ना सगळं त्या ब्रॅकेटमधला पहिला कोण आहे टी त्यानंतर पी कोण आहे दुसरा टी इम्प्लिकेशनमध्ये ब्रॅकेट कोण आहे आपला टी ओके इथं कोण आहे एफ आणि इकडं कोण आहे का एफ आहे इथं कोण आहे सांगा एफ आणि इकडं कोण आहे टी ओके इथंपर्यंत कळलं आता मला फक्त जे रिझल्ट सांगा रिझल्ट माहीत असायला काय पाहिजे तुम्हाला
आता रिझल्टमध्ये काय पीचे इम्प्लिकेशन आहे सगळ्या बरोबर. ओके, तर हे माहीत पाहिजे. टी इम्प्लिकेशन एफ फक्त काय असते एफ. आता इथं बघू विचार करून टी इम्प्लिकेशन एफ कुठं आले का. इथं टी इम्प्लिकेशन टी आहे, टी इम्प्लिकेशन टी आहे, एफ इम्प्लिकेशन एफ, एफ इम्प्लिकेशन टी. कुठं नाही आलं म्हणजे सगळं टी आलं. आता विचार करा सगळं टी आलं ना. तर जे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न कोणत्या टाईपमध्ये लिहिलं ह्यातल्या टॉटॉलॉजी. देअरफॉर दी स्टेटमेंट पॅटर्न इज, देअरफॉर स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. आले, हे महत्वाचं आहे. 4 मार्काचा क्वेश्चन आहे तुमचा. ओके, आता आपण इथला नवीन क्वेश्चन बघूया जरा असं मोठा. आज मी तुम्हाला 5th नंबर सांगतो. तुम्ही सेकंड आणि थर्ड तुम्ही सेकंड पण करू नका. तुम्ही काही करू नका. आज मी सगळं शिकवतो. सेकंड सांगतो. निगेशन पी और क्यू. पहिला ब्रॅकेट आहे निगेशन पी और क्यू. डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी एंड क्यू, निगेशन ऑफ पी एंड क्यू. ओके, आपण एक बनवूया आता टेबल. बघा काय काय दिलं आता. हे निगेशन पी आहे, हे क्यू आहे, हे पी आणि क्यू आहे. त्यामध्ये डबल फक्त क्यू झाला. ओके, पी आणि निगेशन पी पूर्ण वेगळा असतोय. पी आणि निगेशन पी वेगळा असतोय. म्हणजे आपला जो स्टेटमेंट कोणते असतं ना, स्टेटमेंट म्हणजे काय निगेशन पी आहे, त्यानंतर क्यू आहे आणि त्यानंतर पी आहे. तर आपलं जो मेन स्टेटमेंट कोण आले पी आणि क्यू आले. तर इथं बनवूया पहिला आता पी आणि क्यू. पी आणि क्यू. ओके, म्हणजे मी कॉलम बनवण्यासाठी बघायला लागले पी आणि क्यू. तर पी आणि क्यू दोघं आहेत त्यामुळे इथं काय लिहिणार परत आपण टी टी एफ एफ. इथं काय येईल टी एफ. ओके, जोपर्यंत पी क्यू आणि आर येत नाही तोपर्यंत तुम्हाला 8 जण येणार नाही. जोपर्यंत पी क्यू आणि आर येत नाही तोपर्यंत 8 जण येणार नाही. इथे किती आहे पी आणि क्यू, पण एका पीचं निगेशन आहे त्यामुळे आपल्याला फक्त नवीन टेबल बनवावं लागते पी निगेशन पीचा. निगेशन पी म्हणजे काय जस्ट बघा, कोणाचं पण निगेशन करायचं असेल निगेशन टी जर लिहिलं तर तुम्हाला एफ भेटणार, निगेशन एफ लिहिलं तर तुम्हाला टी भेटणार. निगेशन पीचा अर्थ निगेशन पीच असतोय. जोपर्यंत पीची व्हॅल्यू पुट करत नाही, जर मी तुम्हाला म्हणलं पीची व्हॅल्यू टी आहे तर निगेशन टी होईल आणि त्यानंतर एफ होईल. पण निगेशन पी म्हणजे निगेशन क्यू वगैरे काय करायचं नाही. निगेशन पीला निगेशन पीच बनणार. ओके, तर आता निगेशन पी लिहूया आपण. निगेशन पी म्हणजे काय पीचं निगेशन म्हणजे टीचं निगेशन काय येईल एफ येईल. ह्या टीचं निगेशन काय येईल एफ येईल. ह्या एफचं निगेशन काय येईल टी आणि एफचं निगेशन टी. निगेशन पी झालं. आता बघा, आता विचार करूया आपण की ब्रॅकेटचा. तर जे ब्रॅकेट दिले त्याचा विचार करा. हा एक ब्रॅकेट आपल्या जवळ. हा ब्रॅकेट कोण आहे निगेशन पी और क्यू. इथं ब्रॅकेट लिहितोय निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू. इथं ब्रॅकेट लिहिला मी. आता और आले म्हणल्यावर तुम्हाला काय माहित पाहिजे एफ और एफ फक्त एफ असतं. इथं लिहितो मी एफ और एफ काय असणार आहे एफ. एफ और एफ फक्त एफ असते. निगेशन पी इथं आहे आपला आणि और क्यू इथं आहे बरोबर. तर एफ और टी येणार ना आपलं. एफ और टी काय येते टी. का तर एफ और एफ फक्त एफ आहे. इथे एफ आहे, इथे एफ आहे, दोघांकडे एफ म्हणजे काय झालं एफ झालं. इथं टी म्हणजे टी झालं. इथं टी इथे म्हणजे टी आलं. ओके, काय आलं हे काय झालं निगेशन पी और क्यूचा ब्रॅकेट झाला. पुढचा ब्रॅकेट कोण आहे पी अँड क्यू. बाहेरचं निगेशनचा विचार नाही करायचा, बाहेरचं निगेशन तसंच राहते. ओके, हे कोण आहे पी अँड क्यू. इथे मी लिहितो पी अँड क्यू, पी अँड क्यू. तर पी अँड क्यू बघा काय आहे पी अँड क्यू. पहिला ॲड आले ना तर इथं काय माहिती पाहिजे आपल्याला टी अँड टीला टी असतं बघा पी आणि क्यू मध्ये. इथं टी टी पी आणि क्यू दोघं. इथं टी येईल, इथं काय येईल एफ, इथं काय येईल एफ, इथं काय येईल एफ. म्हणजे इथं काय आलं टी, बाकी सगळे एफ आले. हे कळालं तुम्हाला. आता विचार करा आणि मला सांगा की हा स्टेटमेंट पॅटर्न कोणता आहे. म्हणजे तुम्हाला लास्ट जे रिझल्ट लिहिलेत नाही त्याच्यावरून तुम्हाला कळेल स्टेटमेंट पॅटर्न कोणता आहे. ओके, ते मला विचार करून सांगा. आणि जर शिकवलेलं समजत असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.